राज्यामध्ये टीईटी परीक्षेचा पेपर लीक झाल्याची घटना घडली आहे। रविवार 28 जून 2026 रोजी होणारी टीईटी परीक्षा स्थगित करण्यात आली। राज्यात शिक्षक भरतीला पुन्हा मोठा धक्का बसलाय। टीईटी परीक्षेच्या एक दिवस आधीच टीईटीचा पेपर लीक झाला। उद्याची परीक्षा शासनाने स्थगित केली आहे। राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। रविवार 28 जून रोजी टीईटी परीक्षा स्थगित केल्यामुळे राज्यातील 2,26,000 उमेदवारांचे नुकसान झाले। परीक्षेच्या आदल्या दिवशी हा निर्णय जाहीर झाल्याने लाखो टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलाय। राज्यातील लाखो मुलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील एका परीक्षा केंद्रातून टीईटी प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच बाहेर गेल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली। त्यानंतर राज्यातील शिक्षण विभाग आणि राज्यातील संबंधित तपास यंत्रणांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली। राज्यात पेपर फुटीची शक्यता लक्षात घेऊन टीईटी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला। या टीईटी परीक्षेसाठी राज्यातील 2 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती। राज्यातील अनेक उमेदवार परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची आणि निवासाची व्यवस्था करून बसले होते। मात्र अचानक टीईटी परीक्षा स्थगित झाल्याने उमेदवारांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। या टीईटी पेपर फुटी मागील नेमके कारण काय आहे, त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे आणि प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने बाहेर आली, याचा तपास सरकारी यंत्रणांकडून सुरू करण्यात आला। या टीईटी पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे शासनाकडून सांगण्यात आले आहे। राज्यातील शिक्षण विभागाकडून टीईटी परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे। राज्यातील टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा असे राज्यातील शिक्षण विभाग आणि शासनाकडून सांगण्यात आले। या टीईटी पेपर फुटीच्या घटनेमुळे राज्यातील टीईटी परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।